सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या लेटर बॉम्ब नंतर महायुतीमधला वाद हा समोर आलेला आहे। त्यामुळे शिरसाट विरुद्ध मिसाळ असा वाद आपल्याला रंगलेला दिसतोय। दुसरीकडे हिंजवडीमधील उद्योग बाहेर राज्यामध्ये जात आहेत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिलेली आहे। तर खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या मंत्र्यांवर आज एक नवं टीकास्त्र डागलेलं आहे। या संदर्भातले स्पेशल रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत आणि यासह राज्यातल्या इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। पाहूयात आजची सर्वात महत्त्वाची पहिली बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। सर्वांच्याच मागे लागलेली 7.5 संपू दे असं साकडं माणिकरावांनी शनिदेवाकडे घातलेलं आहे। कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर लगेच कोकाटे यांनी शनिदेवाकडे धावा केल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। 7.5 वर्ष आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। अजितदादांनी माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याचं जाहीर करून टाकलं। त्यानंतर माणिकरावांनी थेट शनिदेवाचा धावा केलाय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नंदुरबारच्या शनी मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली। कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। माणिकरावांकडनं कृषी खातं काढून घेतलं जाण्याची ही चर्चा आहे। स्वतः अजितदादांनीच तसे स्पष्ट संकेत दिले। त्यामुळे नंदुरबारच्या दौऱ्यावर असलेल्या माणिकरावांनी 7.5 संपू दे यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना केली आहे। त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत मी शनीश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7.5 वर्ष हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणला होता। आता कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन झाले म्हटल्यावर शांत बसतील ते रोहित पवार कसले? पवारांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला। तुम्ही चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधीही शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाहीत। न्यायाचा देवता। आता तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या विभागामध्ये जी पीडा लागलेली आहे, एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे, त्याच्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे शिरसाट साहेबांचा त्याला सुद्धा पीडा लागली, भ्रष्टाचार तिथं चालू आहे। मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय, जी पीडा लागली ती पीडा या गरिबाची जाओ, या विभागाची जाओ अशी मी शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो। त्यामुळे किती तुम्ही मंदिरात गेला, कुठेही तुम्ही प्रार्थना केली तरी एक त्या दोन्ही नेत्यांना सांगतो की कुठलीही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात। आणि आज सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी आणि कुठल्या तरी सक्षम व्यक्तीकडे ते पद जावं, जेणेकरून आत्ता होणारा अन्याय हा कुठेतरी कमी होईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र दर्शन घेणं ही वैयक्तिक बाब असल्याचं म्हटलंय। त्यांची भावना आहे, शेवटी धार्मिक काम, धार्मिक प्रतिष्ठान अनुष्ठान करणं, धार्मिक प्रतिष्ठानाचे निर्माण करणं आणि धार्मिक अनुष्ठान करणं हे आपापल्या प्रत्येकाचा देव वेगळा आहे, प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या कुणाची तुलना कुणाची होऊ शकत नाही। त्यामुळे शनीच्या दर्शनात गेलं त्याच्यावरनं काही वाद, शेवटी मनुष्य हा सकाळी पूजापाठ करत असतो आणि रोज पूजापाठ करतात काही लोक, मी रोज पूजापाठ करतो। त्यामुळं पूजा कुणाची करायची कुणाची नाही करायची त्यावरनं काही चर्चा करायची गरज नाही। दरम्यान काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही शनी शिंगणापूर इथं जाऊन शनिदेवाकडे धावा केला होता। संजय शिरसाटही काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी अडकले, त्यामुळे
शनिदेवाचरणी लीन होऊन शिरसाट यांनी ही प्रार्थना केली होती। गेल्या काही दिवसापासून काही संकटाची मालिका माझ्या समोर चालू होती आणि मनामध्ये एक भावना होती की जावं एकदा शनिदेवांना सुद्धा दर्शन घ्यावं आणि विचारावं की का, आणि म्हणून असं कुटुंब सहपरिवार आम्ही शनिदेवतेच्या दर्शनाला आलो। एक वेगळा आनंद असतो। कधीही माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचा धावा करणं हे कधीही योग्य। महायुतीच्या मंत्र्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्यामुळे अशा कठीण काळात मंत्री शनिदेवाकडे धावा करताना पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।